नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मनूस ब्लॉग मध्ये. आज पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलो तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आज आपण आलोय परेलला. तर आज आहे 6 ऑगस्ट आणि आज आपण तुम्हाला गणपतीचे मंडप अपडेट देणार आहे आणि परेल वर्कशॉप आणि गणेश संकुल वर्कशॉपचे अपडेट देणार आहे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आता आपण आहे परेलला आणि आता आपण जिथे परेलचा जो सम्राट बसतो तिथे तर आपण जसं की तुम्ही बघू समोरच आहे शकता आणि आता इथे परेलचा मंडपचा परेलचा सम्राट जिथे बसतो तिथे मंडपचं काम चालूच आहे आणि आपण तुम्हाला पुढे गेल्यावर ते व्ह्यू दाखवू. तर चला पुढे आता जाऊया. तर व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आता आपल्यासोबत आलोय तेजस. तर व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, अजून पण मंडप अपडेट तुम्हाला देणार. तर चला आता आपण जाऊया. तर बाय. तर मित्रांनो, आपण पहिला तिकडे होतो आणि आता आपण इकडे आलोय आणि जसं की तुम्ही बघू शकता परेलच्या सम्राटचं काम चालू आहे मंडपचं आणि 4 दिवसाच्या नंतर आपल्या परेलच्या सम्राटचं आगमन आहे. तर परेलचा सम्राट इथे बसतो. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग पूर्ण बघा एंडपर्यंत. चला आता आपण दुसरे मंडपचे अपडेट घेऊया. तर तर मित्रांनो, आता आपण परेलच्या जिथे महाराजा बसतो ना तिथे त्याच्या समोरच आपण आहे. तर तुम्ही बघू शकता मंडपचं काम. तर मंडपचं काम चालू आहे. तर स्किन कलरचा पडदा लावलेला आहे. तिथे परेलचा महाराजा बसतो. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर पुढे आता जाऊया आपण आणि पुढच्या मंडपचा अपडेट दाखवूया. मित्रांनो, आता आपण परेलच्या विघ्नहर्ताकडे आलोय, बघू शकता तुम्ही. तर बाहेरचं काम परेलचा विघ्नहर्ता आतमध्ये आहे वाटतं. तर तुम्हाला आतमध्ये जाऊन पण दाखवू. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, जसे की तुम्ही बघू शकता परेलचा विघ्नहर्ता इथे बसतो. तर मंडपला पूर्ण ढाकलेलं आहे आणि आतमध्ये काम चालू असेल मला वाटतं. तर इथे पाठीमागे बांबू लावलेले आहेत. तर पाठीमागे पडदा यायचा बाकी असेल आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आता आपण परेल वर्कशॉपला जाऊया. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू. मित्रांनो, आता आपण परेल वर्कशॉपच्या इकडे आता आतमध्ये आपण चाललोय. तर तुम्हाला बाप्पाच्या मूर्तीचं काम किती झालं आणि किती नाही झालंय ते तुम्हाला आपण अपडेट देऊ. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग पूर्ण बघा. तर चला आता आपण जाऊया. जसं की तुम्ही बघू शकता आपण परेल वर्कशॉपच्या जस्ट बाहेर आहे आणि इथे 2 गणपतीचे आगमन आहे. तर नाव तर नाही माहिती आपल्याला आणि कुठचे गणपती आहे ते. तर आतमध्ये तर व्हिडिओ बनवायला अलाउड नाही करत आहे. तर बाहेरूनच तुम्हाला वर्कशॉप दाखवतंय. तर कमेंटमध्ये तुम्ही गणपतीचे नाव सांगा, कुठचं आगमन होतं आणि कुठं. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आता पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघता आता आपण आलोय परेलचा जिथे राजा बसतो ना तिकडे आपण आलोय. तर तुम्ही बघू शकता नरेपाकच्या इथे. तर ह्या वर्षीचा थीम असणार अयोध्याचा. जसे की तुम्ही बघू शकता इथे काम चालू आहे आणि आतमधून तुम्हाला दाखवायला जर भेटलं तर आम्ही दाखवू. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्ही बघू शकता काम चालू आहे एकदम धूमधडाक्यामध्ये. आणि इथे मेला पण लागतो, जत्रा चालू असते इथे. तर तुम्ही बघू शकता. तर चला आता आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता इथे आहे परेलचा राजाचा फोटो लावलाय. अयोध्याचं मंदिर बनणार आहे, जसं तिकडे मंदिर तर नाही बनणार आहे पण त्याचं ते काम आहे तसं होणार आहे असं. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आता आपण जाऊया पुढे. तर बाय. जसे की तुम्ही बघू शकता आता आपण गणेश अंकुलच्या मेन गेट कडे आणि तिथे बॅनर लागले तुम्हाला दाखवतो मी. तर हा आहे परेलचा सम्राट जो की 10 ऑगस्टला आहे आणि हा आहे धोबी घाटचा राजा आहे. तर ह्याचं आगमन 17 ऑगस्टला आहे. तर इथे तर काय नाही, पुढे तुम्हाला दाखवतो आणि इथे आतमध्ये बघूया आपण. तर मित्रांनो, आतमध्ये एक ट्रॉली आहे जसे की तुम्ही बघू शकता. तर आता इथे या साईडला बघूया. तर मित्रांनो, इथे ताडदेवचा इच्छापूर्ती आहे जो की 17 ऑगस्टला आहे आणि इथे ताडदेवचा विघ्नहर्ता आहे जो की तो पण 17 ऑगस्टला आहे आणि इथे कुर्ल्याचा बाप्पा आहे जो की 15 ऑगस्टला आहे आणि इकडे आहे तो. हा मित्रांनो, हा आहे चालीचा सम्राट जो की आहे 24 तारखेला आहे, 24 ऑगस्टला. आणि इकडे एक बॅनर लागलेला आहे जो की हा राजा माझा भाईंदरचा आहे जो की 10 ऑगस्टला आहे. तर त्या दिवशी आणि इकडे आहे मुंबईचा इच्छापूर्ती जो की 15 ऑगस्टला आगमन यायचा आणि आपण त्या दिवशी इकडे उभे होतो ह्याच्यावरती तुम्ही बघितलं असेल. तर चला आता पुढे आपण जाऊया गणेश अंकुल वर्कशॉप मध्ये आणि बघूया. तर मित्रांनो, आपण गणेश अंकुल वर्कशॉपच्या इकडे आणि इथे तर बॅनरचे नाव तर नाही आहे. तर इकडे आपण तुम्ही बघू शकता इथे आहे धारावीचा त्रिपती जो की 10 ऑगस्टला आहे आणि इकडे आहे खाली कुलाब्याचा लंबोदर जो की 24 ऑगस्टला आहे आणि तिकडे आहे नवी मुंबईचा राजा, त्याची तर तारीख तर नाही माहिती, ढाकलं गेलंय. तर
आता आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला अपडेट देऊया. तर मित्रांनो आता आपण आले गणेश संकुल वर्कशॉपच्या आतमध्ये आणि आता आपण अमर आर्ट्स कडे फिर से सीखों पे सब नाचेंगे, बांटेंगे हम खुशियाँ। सूर निरागस हो गणपति, सूर निरागस हो। मित्रांनो आपण अमर आर्ट्स कडे होतो आणि आता आपण त्या समोर आलोय श्री गणेश चित्रकार शालामध्ये. तर तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलो सार्थक तर मित्रांनो आता आपण आलो सूर निरागस हो गणपति, सूर निरागस हो। तर मित्रांनो आता आपण आलो वेळे गुणगान तुझे ओठांवर नांदे, चरणी तुझा हे जीवन वाहू दे। नाथाचा नाथ तू, मायेची हात तू। तर मित्रांनो आता आपण आले साई गणेश चित्रशालामध्ये. तर तिथे बाहेर तुम्ही भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया। तर इथे कोली गॅटअप मध्ये तुम्ही बघू शकता चिंबोरा बसलेला पत्ता आपला. ह्याचा तुम्ही डायमंड वर्क बघू शकता किती खूप सुंदर आणि छान आहे आणि त्याचं मुकुट पण खूप छान आणि सुंदर आहे. तर चला आता आपण जाऊया पुढे. जसं की तुम्ही बघता आता आपण चाललोय लालबागच्या इकडे आणि आता त्याची तिथं तुम्ही बघितलं इथे पूर्ण गर्दी होती, खूप गर्दी होती. आपण त्या दिवशी जो खेतवाडीचा जो व्हिडिओ काढलेला आपण त्या साईडला उभे राहून काढलेला. आपण इथे होतो पण इथे गर्दी खूप होती म्हणून तिकडे गेलो, तिकडे खाली होतं. तर आता आपण चाललोय लालबागच्या इकडे. तर तुम्हाला इकडे तर आपण तिकडचं तुम्हाला अपडेट देऊ. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा.
चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला असेच बाप्पाचे अपडेट भेटत राहतील. तर 10 ऑगस्टला तुम्हाला माहिती आहे की महाआगमन आहे. तर 10 ऑगस्टला पण तुम्हाला ब्लॉग येईल. तर मित्रांनो, आता आपण आले मुंबईच्या राजाच्या इकडे आणि माझ्या समोरच जस्ट मंडपचं काम चालू आहे. तर तुम्ही बघू शकता. तर इकडे यावर्षीचा थीम आहे रामेश्वरचा. जसं की तुम्ही बघू शकता इथे काम चालू आहे एकदम जोर धडाक्यामध्ये. तर बाहेरचं पण झालेलं आहे, तुम्हाला बाहेर पण दाखवतो. तर मित्रांनो, पब्लिकला उभं राहायसाठी इथे बाहेरचं पण काम चालूच आहे आणि तुम्ही बघू शकता पत्रे इथे लावलेले आहेत. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि चेक करूया. चला बाय. आता आपण आलोय लालबागच्या इकडे. तर मला तो लालबागचं मंडपचा अपडेट देतो. आता आपण चाललो आणि तुम्ही मुंबईच्या राजाचा मंडपचा अपडेट बघितला असेल. काम एकदम जोरात चालू आहे आणि मित्रांनो, तुम्हाला आपण दाखवलेला ब्लॉग मध्ये राजाचा मंडपचा लालबागचा राजाचा मंडपचा बाहेरून अपडेट दाखवलेला. तर आता आपण आता तुम्हाला दाखवलं की राजाची चला आता आपण जाऊया. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता आता आपण लालबागचा राजाचा मंडप त्याच्यात बाहेरच आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. तर तुम्ही जसं की बघू शकता इथे लालबागचा राजाचा मंडपचं काम चालूच आहे एकदम जोरात आणि ह्या साईडला पण चालू आहे. तर त्या दिवशी तुम्हाला दाखवलेलं आपण फक्त बाहेरून. तर ही आहे लालबागच्या राजाची गल्ली, जिथून बाप्पा आतमध्ये जातात. तर एवढ्या गल्लीमधनं कसे जातात ते मला पण नाही माहिती, पण खूप एकदम मी पण लई विचार करतो की एवढ्या गल्लीमधनं बाप्पा कशा आतमध्ये जात असणार. तर तुम्ही पण विचार करत असणार. आपण आतमध्ये जाऊया आणि तिकडचा आतमध्ये जाऊन तुम्हाला अपडेट देऊया. तर चला आता आतमध्ये. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता आता आतमध्ये आपण आलेलो आहे आणि एवढ्या गल्लीतनं लालबागचा राजा आतमध्ये जातो आणि बाहेर पण एवढ्या गल्लीतनं निघतो. तर एवढ्या गल्लीतनं मी पण विचार करतो की कसा निघत असेल आणि कसा नाही. तर पुढे जाऊन आता तुम्हाला अजून जवळून दाखवलं. चला आता जाऊया पुढे. ना आपण आतमध्ये आलोय. इथे पूर्ण बंद केलेलं आहे आणि इथे पंखे लावलेले आहे बाहेर. तर पब्लिक साठी गरम नको व्हायला. तर आपण बघूया आता कुठून आपल्याला भेटतं दाखवायला. तर चला आता आतमध्ये जाऊया. चला ना, आता आपण हनुमान मंदिरकडे आणि इथेच लालबागचा राजा बसतो आणि आतमध्ये पूर्ण ढाकलं गेलेलं आहे आणि इथे काम चालू आहे पाचव्या साईडला. तर इथे आतमध्ये मला वाटतं मूर्ती लालबागच्या राजाची बनते आहे. तर चला आता आपण जाऊया पुढे आणि पुढचा अपडेट देऊया. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर बाय. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता इथे काम चालू आहे लालबागच्या राजाचं आणि इकडे पंखे लावलेले गेले आहे. एसी तर नाही दिसत आपल्याला, पण इथे पण झालेलं आहे लाईनीचं. जिथे लाईन लागते ना तिथे झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. हा बघा आपला ब्लॉग तिथे आहे. तर ह्याचं चॅनल आहे, त्यांचं नाव आहे तेजस मैत्री 03 आणि लालबागच्या राजाचं थीम काय आहे ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता आपण जाऊया चिंतामणीकडे. तर बाय. तर मित्रांनो, आता जसं की तुम्ही बघता आता आपण चाललोय चिंतामणीकडे आणि लालबागच्या राजाचा मंडपचा अपडेट बघितलं. त्याचं पण एकदम काम एकदम जोर झडकत चाललंय आणि मूर्तीचं काम तर अजून चालू नाही झालंय, पण हे पण लवकरात लवकर चालू आहे. आणि जसं की तुम्ही बघितलं आता आपण लालबागच्या राजाच्या इथे पाया पडल्या. तर मित्रांनो, आता आपण चाललोय पूर्णीच्या चिंतामणीकडे. तर आता आपण रस्त्यात आहे आणि जसं की तुम्ही बघितलं आता लालबागच्या राजाचा मंडपचा अपडेट. मित्रांनो, आता आपण चिंतामणीच्या इथे पोहोचलो आणि आता आपण या ब्रिज वरती आहे. जसं की तुम्ही बघू शकता आणि इथे काम पण मंडपचं वरचं झालेलं आहे आणि आता आपण इकडनं खाली जाणार. तर खालून पण तुम्हाला दाखवणार. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं त्या दिवशीचा 3 ऑगस्टचा आगमन आपल्या आता झालं. कुठं जातं आगमनचा नाही भेटला, बट आपण जेवढं आपल्याकडनं आगमन होतं तेवढं आपण कव्हर केलेलं ब्लॉग मध्ये. तुम्ही जर ब्लॉग नाही बघितला असेल तर जाऊन तुम्ही बघू शकता. आणि 10 तारखेला पण 10 ऑगस्टला पण मोठा महाआगमन आहे. तर आता आपण आहे चिंतामणीकडे आणि आता आपण चाललोय खाली. तर चला आता आपण जाऊया. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आता आपण आलोय चिंतामणीकडे आणि इथे मंडपचा अपडेट तुम्ही बघू शकता. काम चालूच आहे मंडपचं. इथे सगळं हे आणि लाकूड ठोकतात आहे इथे, जसं की तुम्ही बघू शकता. तर 17 ऑगस्टला चिंतामणीचं आगमन आहे आणि यावर्षीची मूर्ती पण खूप सुंदर असणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे.
मूर्ती बघायला सगळेजण. तर चला आता आपण जाऊया. हा आपला मित्रांनो आपण आलोय काला चौकीचा महागणपती जिथे बसतो ना तिकडे आपण आलोय. तर तुम्ही बघू शकता तर एवढीशा गल्लीमधनं त्या काला चौकीचा महागणपतीला इकडनं नेलेलं. तर आता आतमध्ये जाऊन आपण बघूया आणि मंडपचं अपडेटचं काम पण बघूया किती झालं आणि पुढच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहत. तर मित्रांनो आता आपण आहे काला चौकीचा महागणपती जिथे बसतो तिथे ती ही गल्ली आहे जो की आगमनच्या टायमाला इकडनं काला चौकीचा महागणपती आतमध्ये आलेला. आणि ही ती गल्ली आहे. आपण मी पुढची गल्ली दाखवलेली चुकून. तर आपल्या समोरच काला चौकीचा महागणपती आणि इथे तेजस आहे खाली. तर मूर्ती पण खूप सुंदर होती आणि मंडपचं काम पण तुम्ही बघू शकता चालूच आहे आणि खाली पण लाकूड वगैरे लावलेले आहेत. तर लवकरात लवकर इकडचं पण काम होणार आहे. आणि मूर्ती तर तुम्ही आगमनच्या टायमाला पण बघितलेली खूप सुंदर होती, शंकरच्या रूपात होती. आणि चला आता आपण पुढे जाऊन बघूया. तर मित्रांनो आता आपण तुम्हाला क्लोजनी व्ह्यू दाखवतो. त्या दिवशी आपल्याला दाखवायला तर नाही भेटलेली कारण धक्काबुक्की खूप होत होती. आणि चेक करू शकता तुम्ही मूर्ती. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग बघितला तर आज आपण टोटल 8 मंडपचे अपडेट दिले आणि 2 परेड वर्कशॉपचे अपडेट दिले आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चॅनलवरती नवीन असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आता 10 ऑगस्टला आगमन आहे तर आपण त्या टायमाला भेटूया. तर आजचा ब्लॉग इथे एंड करूया. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय. आणि कमेंटमध्ये आणि कमेंटमध्ये जर तुम्ही गणपती बाप्पा मोरया नाही दिले तर गणपती बाप्पा मोरया चला आता